पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता संघटनात्मक फेरबदलांवर भर दिला जातोय. जिल्ह्यात विविध स्तरावर 131 नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत. केवळ कार्यक्षम आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं मत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक यांनी व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात 700 काँग्रेस कमिट्यांमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक न्याय धोक्यात आलाय. देश टिकवण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणं काळाची गरज आहे. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित पदाधिकारी निवड प्रक्रियेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भगवानराव जाधव, सोनाली सावंत, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, जयसिंग पाटील, विनायक घोरपडे, डॉक्टर अभिजित इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन चव्हाण म्हणाले की सध्याचं शासन देशाची विचारधारा बदलून लोकशाही संपवण्याचं काम करत आहे. पक्ष फोडून आणि माध्यमांवर दडपण आणून जनतेची फसवणूक केली जाते. मात्र भाजपच्या या राजकारणामुळे काँग्रेसमधील कचरा साफ झाला असून आता केवळ निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहिलेत. 2029 मध्ये सत्ता आणण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागणं गरजेचं. पक्षात एकूण 72 संघटना आहेत. 131 नवीन नियुक्त्यांद्वारे तालुका पातळीवर सक्षम फळी उभारली जाईल असंही त्यांनी नमूद केलं. माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की काँग्रेस हा सर्वधर्म समभावाचा विचार जपणारा पक्ष आहे. सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि पक्षात पारदर्शकता आणण्यासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येते. जो कार्यकर्ता जमिनीवर काम करेल त्याला पद दिलं जाईल. या बैठकीला डॉक्टर विजय गोरड, प्रवीण जनगुंडा, दयासागर मोरे, अक्काताई पाटील, अशोक आळतेकर, कपिल पाटील, निहाल संधी, रणजित पाटील, शुभांगी कुंभार, हिम्मत बारगीर, गोविंद दरक, विलास कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत तालुकाध्यक्षांनी केलं. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.